2026 साली जवळ-जवळ 8 वर्षांनी हे काम पूर्ण झालंय आणि निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. आपण बघू शकता हे पुलाची जी लांबी होती, ती जवळ-जवळ 840 मीटर होती. म्हणजे रिलीफ रोड जिथे हा ब्रिज उतरतो तिकडे विकासकांच्या फायद्यासाठी 100 मीटरने ही लांबी कमी करण्यात आली. आणि जी जी कंपनी तिने 8 वर्ष ब्रिज बनवायला लावली त्यावरती पण कारवाई झाली पाहिजे. मृणालताई गोरे विस्तारित पुलाच्या या बांधकामावरती अर्थातच विरोधक टीका करताना बघायला मिळतात, पण प्रत्यक्षात ग्राउंडवरती उतरून ह्या पुलाचं बांधकाम नेमकं कसं झालेलं आहे ह्या बाबतीत मनसेच्या नेत्यांकडून आता प्रश्न उपस्थित करण्यात येतात. आणि सध्या आपल्यासोबत मनसेचे राज्य उपाध्यक्ष वीरेंद्र जाधव उपस्थित आहे आणि सोबतच वर्सोवा विधानसभेचे अध्यक्ष संदेश देसाई सुद्धा उपस्थित आहे. आपण त्यांच्याचकडून विचारूयात नेमकं ह्या पुलाच्या बांधकामात काय झालेलं आहे, हे पुलाचं बांधकाम खरंच योग्य पद्धतीने झालेलं आहे का? काय सांगाल? ह्या पुलाचं जे निविदा आहे ती MEPL ज्ञान या कंपनीला 2018 साली देण्यात आली. 24 महिन्यात 209 कोटीमध्ये हे काम करायचं होतं. परंतु 2026 साली जवळ-जवळ 8 वर्षांनी हे काम पूर्ण झालंय आणि निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. आपण बघू शकता हे पुलाची जी लांबी होती, ती जवळ-जवळ 840 मीटर होती. परंतु 2022-23 साली या पुलाची जी लांबी आहे, ती काही खालच्या म्हणजे रिलीफ रोड जिथे हा ब्रिज उतरतो तिकडे विकासकांच्या फायद्यासाठी 100 मीटरने ही लांबी कमी करण्यात आली. 100 मीटरने कमी करण्यात आल्यानंतर सुद्धा ह्या पुलाचा खर्च जो आहे तो 40 कोटींनी वाढलाय. याचाच अर्थ असा आहे की जर लांबी कमी झाली असेल तर ते 209 कोटीचं पण कमी झालं पाहिजे, परंतु तो वाढलेला आहे. ही गंभीर गोष्ट आहे. तसंच या पुलामध्ये जे तांत्रिक सल्लागार होते, जे पुलाची देखरेख करणार होते, ते TPF म्हणून जी कंपनी आहे त्यांना हे पालिकेने नियुक्त केलं होतं. त्यांना जवळ-जवळ 1,94,00,000 रुपये एवढे रक्कम करदात्यांच्या निधीतून देण्यात आली. त्यांचं काय त्यांच्यावर काय काय कारवाई झाली हा आमचा एक प्रश्न आहे. तसंच फेर तपासणीसाठी एक कन्स्ट्रुमा कन्सल्टन्सी म्हणून एक कंपनी पालिकेने नियुक्त केली. त्यांना जवळ-जवळ 58 लाख रुपये देण्यात आले. फेर तपासणी अहवाल जर या एवढं निकृष्ट दर्जाचं काम झालं असताना मग त्यांनी फेर तपासणी अहवाल काय दिला आणि त्यांना का पैसे देण्यात आले, त्यांच्यावर काय कारवाई झाली, हा मनसेचा प्रश्न आहे. पण तुम्ही जसं म्हणालात, की 8 वर्षापासून या पुलाचं म्हणजे बांधकाम सुरू होतं. 8 वर्षानंतर हा पूल सुरू झालेला आहे. पण या 8 वर्षामध्ये म्हणजे आता ज्या घाई-गडबडीमध्ये आपण एक प्रकारे म्हणू शकतो, की या पुलाचं उद्घाटन झालं, ते खरंच एवढे 8 वर्ष झाल्यानंतर अजून काही महिने पुलाचं बांधकाम व्यवस्थित करून पूर्ण एकंदरीत पाहणी करून हा पूल सुरू व्हायला हवा होता असं वाटतंय का? 100% या पुलाचे जे काय अहवाल असतील ते मागवले पाहिजे होते. याची तांत्रिक तपासणी झाली पाहिजे होती, फेर तपासणी झाली पाहिजे होती. परंतु असं कुठेही दिसत नाहीये. आपण बघू शकता येणारे जाणारे रहदारी करणारे वाहन चालकही थांबून सांगतात की ह्या सरफेसमध्ये प्रॉब्लेम आहे. इकडे जे दोन जे सांधे जुळवण्यात आले आहेत त्याच्यामध्ये जवळ-जवळ एक 4-4, 5-5 इंचाचा गॅप आहे. इकडे बघू शकता इथे मोठे-मोठे भेगा आणि भोकप जी ठेवलेली आहेत ते ठेवलेले आहेत. तर ह्या ब्रिजचं व्यवस्थित एक चांगलं IIT किंवा VJTI यांच्याकडून इन्स्पेक्शन झालं पाहिजे होतं आणि त्यानंतर याचं जे आहे कारण याला 24 महिन्याचं काम जे 8 वर्षानंतर सुद्धा पूर्ण जर झालं असेल 8 वर्षानंतर तर त्याची फेर तपासणी मोठ्या संस्थेकडून झाली पाहिजे होती. अर्थातच. वीरेन सर, खरं बघायला गेलं तर पुलाच्या उद्घाटनाच्या काही दिवस आधी स्थानिक आमदार आपला विद्या ठाकूर यांनी जी आहे ती पुलाची एकंदरीत पाहणी केलेली होती. पण ती पाहणी काय वाटते, खरोखर पाहणी करण्यात आलेली होती का? मुळात हा ब्रिज घाईघाईने उद्घाटन करायची गरजच नव्हती. पूर्ण पद्धतीने पूर्ण काम झाल्यानंतरच करायची गरज होती. पण हे घाईघाईने का केलं लोकांना कळत म्हणजे मला सामान्य जनतेला कळत नाहीये. आमचा पण तो प्रश्न आहे की एवढी वर्ष 8 वर्ष थांबल्यानंतर ह्या 2 दिवसामध्ये एवढं काय घाई झालेली उद्घाटन करायची आम्हाला प्रश्नचिन्हच आहे तो. मुळात हा ब्रिज 90 मिलियन कमी करण्यात आला आणि 40 कोटी रुपये वाढले कसे? हा प्रश्न आहे ना. हे पैसे आपल्या करदात्यांचे आहेत आणि हे पैसे आमचे जाते. तर हे पैसे गेले कुठे? मुळात 2 कंपन्या पण ह्या लोकांनी यातून एक फेर तपासणी ठेवली आहे. कन्सल्टन्सी एक होती, आणखीन एक फेर तपासणी. 2 कंपन्या ह्यांना पण तुम्ही पैसे दिलेले आहेत. ह्यांनी कोणता अहवाल दिलेला आहे? ह्यांच्यावरती पण तुम्ही कारवाई केली पाहिजे. आणि जी जी कंपनी तिने 8 वर्ष ब्रिज बनवायला लावली त्यावरती पण कारवाई झाली पाहिजे. या सर्वांवरती कारवाई व्हावी आणि चांगल्या दर्जा ब्रिज माणसांना द्यावा, नागरिकांना देण्यात यावा ह्याकरता आम्ही आंदोलन करत आहोत.
अर्थातच आपण पाहू शकतो की सामान्य नागरिकांच्या सेवेमध्ये पूल तर दिलाय, परंतु त्याच्या बांधकाम जे निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं आहे ते चांगल्या पद्धतीचं करण्यात यायला पाहिजे होतं आणि इतक्या घाईघाईने तरी या पुलाचं उद्घाटन करण्यात येण्याची शक्यता नव्हती, असं सध्या मनसेच्या नेत्यांकडून जे आहे ते आपल्याला सांगण्यात येत आहे.